वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। बंधाधिकाराच्या गाथा आपण बघतो आहे आणि समयसार ग्रंथ आमचा अध्ययनासाठी आम्ही घेतलेला आहे। बंधाधिकारामध्ये प्रकरण आमचं सुरू आहे की व्यवहार नय हा प्रतिषेध्य आहे आणि निश्चय नय हा प्रतिषेधक आहे। व्यवहार नयाची भाषा आणि व्यवहार नयाचा विषय म्हणजे कथन आणि विषय दोन्हीचा निषेध आहे, पण व्यवहार नयाचा निषेध आहे, पण व्यवहार नयाचा जो निश्चय नयाचा विषयाचा निषेध आहे, पण निश्चय नय देखील आम्हाला उपादेय नाही, कारण नय आहे आणि नय सोडायचा आहे, पण निश्चय नयाने दाखविलेला वाच्यभूत आत्मा हा मात्र आम्हाला ग्रहण करायचा आहे। म्हणजे व्यवहार नयाचा विषय आणि कथन दोनही हेय। निश्चय नयाच्या कथनाला आम्हाला मुख्यता द्यायची नाही, पण विषयाला मात्र आम्हाला निश्चय नयाच्या त्या ठिकाणी धरून त्या आत्म्याचं आम्हाला चिंतन करायचं आहे। आणि म्हणून निश्चय नय हा व्यवहार नयाचा निषेध करणारा आहे, निषेधक आहे। आणि अशा दृष्टीने निश्चय नयाची उपयोगिता सांगितली। आणि एखादी व्यक्ती ज्याला निश्चय समजलाच नाही, पहिल्यांदा तर आम्हाला निश्चय समजायला पाहिजे आणि अवलंबन घेताना काही काळपर्यंत व्यवहाराचं अवलंबन घ्यावं लागणार आहे। आणि व्यवहारामध्ये निष्णात झालं, व्यवहार आमच्या आत्मपचनी पडला, तिथून आम्हाला निश्चयाप्रत जायला मिळालं की व्यवहार सहज जीवनात सुटणार आहे। व्यवहार सोडायचं प्रयोजन नाही, आम्हाला अशुभापासून जाणीवपूर्वक निवृत्ती घ्यावी लागते। व्यवहाराची भूमिका जाणीवपूर्वक जतन करावी लागते, पण त्यावेळेला निश्चयाला मात्र आम्हाला जाणायला हवं आहे आणि निश्चयाचं ध्येय आमच्या मनामध्ये आम्हाला सतत जपायला पाहिजे। आणि असं असताना हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार करता करता तो एवढा आत्मलीन आणि आत्मतल्लीन होईल की त्याला निश्चय उपलब्ध होईल आणि व्यवहार सहज सुटेल। म्हणजे व्यवहारातून निश्चय मिळणार नाही, निश्चयाची भूमिका त्याला समजायला पाहिजे आणि तेच ध्येय ठरवायला पाहिजे। पण जोपर्यंत ते उपलब्ध होत नाही तोपर्यंत ही व्यवहाराची भूमिका देखील जीवनात जतन करायला पाहिजे। अशा तऱ्हेने निश्चय चारित्र्याला हेतुभूत असणाऱ्या शुद्ध आत्म्याचंच श्रद्धान आमच्यासाठी कार्यकारी आहे। त्यानंतर अभव्याला 11 अंग 9 पूर्वाचं ज्ञान असतं आणि तरी देखील तो ज्ञानी असत नाही, त्याला क्षयोपक्षमिक अज्ञानच त्याचं आहे। त्याचं एवढं ज्ञान देखील त्याला गुणकारी नाही, कारण त्याला मोक्षाचं, आत्म्याचं, स्वतःच्या शुद्धात्म्याचं, मी परमात्मा बनू शकतो याच्यावरच त्याचा विश्वास नाही, किंवा देह आणि आत्मा अलग आहे, राग माझ्यापासून पृथक आहे अशी श्रद्धा किंवा विश्वासच त्याचा असत नाही। सांगितलं कितीही तरी देखील अंतरंगातून त्याला प्रतीतीही होत नाही की मी राग आणि आत्मा हे भिन्न आहे किंवा देह माझ्यापासून सर्वथा पृथक आहे, हा विश्वास त्याच्या जीवनात होत नाही। आणि म्हणून वास्तविकतः शास्त्र अध्ययनाचं फल हे शुद्ध स्वरूपाची प्राप्ती, स्वानुभव, सम्यक दर्शन हे आहे। पण अशा या अभव्य जीवाला ते मात्र कदापि प्राप्त होत नाही। रत्नत्रय धर्म सर्वश्रेष्ठ आहे,
परंतु ही रत्नत्रयाची महती त्याच्या जीवनात त्याला पटत नाही आणि तो सदैव ज्ञान चेतनेला कधी जाणतच नाही आणि कर्मचेतना आणि कर्मफल चेतना यामध्येच तो सर्वस्व मांडतो. आणि म्हणून या गाथेचा प्रयोग करत असताना आगम ज्ञानापेक्षा सुद्धा स्वपर भेद विज्ञान असलेलं आत्मज्ञान हे आम्हाला कार्यकारी आहे. शिवभूती मुनींची कथा आम्हाला माहिती आहे, ज्यांना पुढे नाव पडलं तुषमाश भिन्न मुनी. तुषमाश भिन्न, त्यांना आचार्यांनी 2 मंत्र दिले, पण तेवढे साधे शब्द 2 मंत्र त्यांना हे दिले होते की मातुष आणि मारुष हे शब्द होते. मातुष म्हणजे तू संतुष्ट पण होऊ नको, म्हणजे हर्ष पण करू नको, आणि मारुष म्हणजे तू द्वेष पण करू नको, रागद्वेष करू नको. हे साधे 4 शब्दाचे मंत्र त्यांनी त्यांच्या गुरूंनी या शिवभूती मुनींना दिले. परंतु तेवढं देखील त्यांचं पाठ होत नव्हतं आणि मुनी धर्म तर काटेकोरपणे पाळत होते. चर्या आहारचर्येला एक दिवस निघाले आणि आहारचर्येला निघत असताना एक स्त्री महिला त्या ठिकाणी उडदाची डाळ, ज्याला मास म्हटलं जातं, उडदाचा ज्याला संस्कृत शब्द आहे मास, तर ती धुवत होती आणि धुवत असताना त्या शिलक्याला ती अलग करत होती आणि डाळीला अलग करत होती. ते तुष जे आहे ते काढून टाकत होती आणि डाळीचं ग्रहण करत होती. हे पाहिल्याबरोबर, ती क्रिया पाहिल्याबरोबर त्या मुनींना भेदविज्ञान झालं आणि त्यांना लक्षात आलं की अरे, आचार्यांनी पण आम्हाला हेच सांगितलंय की मातुष मारुष, देह पृथक आहे, या छिलक्याप्रमाणे हा देह माझा पृथक आहे आणि माझा आत्मा हा असा त्यापासून वेगळा आहे. ही प्रतीती झाली, ध्यानामध्ये लीन झाले, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. शाईक सम्यक दर्शन आणि क्षपक श्रेणी आरोहण करून केवल ज्ञानाची त्याच भवामध्ये त्यांना प्राप्ती झालेली आहे. तर ही आहे ज्ञानीच्या जीवनातली किमया आणि अज्ञानीच्या जीवनात जी ज्ञान महिमा आहे, ती ज्ञान महिमा त्याला तशी वाटत नाही, पचत नाही, रुचत नाही. म्हणून 11 अंग 9 पूर्वाचं ज्ञान मिळवूनही तो जीव त्या ठिकाणी आत्मज्ञान करू शकायला असमर्थ आहे. त्याच्या जीवनात मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी अशा 7 प्रकृतींचा उदय, उपशम, क्षय, क्षयोपशमाची त्याची कधीही योग्यता जीवनात असत नाही. असा हा अभव्य जीवाविषयीचं आचार्यांनी सांगितलं. आणि आता यावर शिष्य प्रश्न करतो, 275 नंबरची उत्थानिका गाथेची, की यावर शिष्य प्रश्न करतो की अभव्यास धर्माचे श्रद्धांतर असते, तथापि त्याचा निषेध कसा काय करता? याचं उत्तर आम्हाला आचार्य स्वयं देणार आहे की अभव्य जीवाला धर्माचं श्रद्धान आहे, पण त्याचा निषेध कसा आहे हे सांगतात. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, ज्याला आम्ही वास्तविक धर्म म्हणत आहोत, हा धर्म तर खऱ्या अर्थाने वितराग धर्म आहे. याची अभव्याची जी श्रद्धा आहे, ही धर्मावर श्रद्धा आहे असं म्हणत असताना त्याची शाब्दिक धर्मावर श्रद्धा आहे. म्हणजे शब्द त्याला अवगत आहे, शब्दाने तो धर्माचं रहस्य जाणतो, पण जे प्रतितीयुक्त ज्ञान पाहिजे, प्रतितीयुक्त धर्म जो जीवनात पाहिजे, हा मात्र त्याच्या जीवनात त्याला प्राप्त होत नाही. तो धर्म करतो, पण धर्म करत संसार सुख एवढीच त्यांनी रटलेली आहे. पुढची धर्म करत निर्वाण हे त्याला समजतच नाही. धर्मामुळे निर्वाण कसं होतं याची प्रतीतीच त्याला जीवनात नाही. धर्म करत संसार सुख या ओळीमध्येच तो अडकलेला आहे. आणि अशा त्या अभव्याच्या जीवनात तो धर्म करताना दिसतो. म्हणजे धर्म कोणता? बाह्यतः व्रत, तप, जप, महाव्रतांचं पालन, अणुव्रतांचं पालन करताना दिसतो, पण खऱ्या अर्थाने वस्तुसहावो धम्मो, की वस्तूचा स्वभाव जो आहे
आत्म्याचा जो स्वभाव आहे चैतन्य रूप, या स्वभावाला त्याला प्राप्त करताच येत नाही किंवा तिथपर्यंत त्याची दृष्टीच पोचत नाही. हा फक्त या मधल्या या तपामध्ये किंवा जपामध्ये अडकलेला आहे. धर्म त्याच्याकडून तो करतो आहे, पण करत असताना अंतरंगामध्ये अशी काही मिथ्यात्वाची नीरगाठ अजूनही पक्की आहे की धर्म केल्याने मला सांसारिक सुखाची प्राप्ती होईल, मला माझे इच्छित वस्तू मिळेल, हे नसेल तर ख्याती, लाभ, पूजा, प्रतिष्ठा यासाठी धर्म तो करत असेल. म्हणजे कुठला ना कुठला तरी सूक्ष्म असा मिथ्यात्व पोषक अभिप्राय त्याच्या जीवनात असणार आहे. या बाह्य याच्यामध्ये, स्थूल याच्यामध्ये दिसलं नाही तरी सूक्ष्मतः कुठं ना कुठं हा किती धार्मिक आहे, हा याला किती कशाचीही अभिलाषा नाही, अशा तऱ्हेने तो या प्रशंसेच्या शब्दामध्ये कुठेतरी गुंतलेला आहे. आणि म्हणून ही सगळी त्याची क्रिया खऱ्या अर्थाने वितराग धर्म प्रणीत म्हटल्या जात नाही, संसार भोग आकांक्षाच्या हेतूनी केली जाते आणि म्हणून ती मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय नाही. गाथा पहा. सद्दहदीय पत्तेदिय रोचेदियतः पुनोय खासेदी धम्मं भोग निमित्तम नहुसोकम मखय निमित्तम. नंतरची ओळ महत्वाची आहे की धम्मं भोग निमित्तम, धर्म तो भोगासाठी करतो, भोगाकांक्षा रूप अशा निमित्ताने धर्म तो जीवनात पाहतो आहे. मला या भवामध्ये काहीही दुखापत होऊ नये, माझं शेवटपर्यंत अत्यंत सुचारू रूपाने माझं चालावं, परभवामध्ये देखील मला उत्तमोत्तम सुखोपभोगाची सामग्री प्राप्त व्हावी, कुठे ना कुठं अंतरंगामध्ये त्याची ही सूक्ष्म अशी मिथ्यात्वजनित ग्रंथी अजूनही विद्यमान आहे, जी कदाचित त्यालाही जाणवत नाही आणि पाहणाऱ्याला तर जाणवत नाहीच नाही, पण जी केवल ज्ञान गम्य आहे अशी त्याची ही मिथ्यात्व ग्रंथी अजून जीवित आहे. म्हणून जो अभव्य जीव भोग निमित्तम, संसार भोगाच्या प्रयोजनाने धम्मम सद्धहदी, धर्माचं श्रद्धान करतो. धर्म तर मानत आहे, पण मानत असताना क्रियेला धर्म मानत आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती रूप धर्म दोन तऱ्हेचा आहे. जेव्हा निवृत्तीला प्रधानता देऊन प्रवृत्ती असते, म्हणजे वितरागते सोबत शुभता असते, ती शुभता परंपरेने मोक्षाचं कारण म्हटली गेली आहे. पण हा केवळ शुभ भावामध्ये अडकला आहे आणि वितराग भावाची यांनी दखलही घेतली नाही, किंवा वितराग भाव कसा असतो याची त्यांनी प्रतीती देखील घेतलेली नाही, आणि म्हणून त्याचा धर्म हा परभवामध्ये एक दोन भव सुधारू शकतो, पण त्याचं संसार बंधन मात्र मिटवू शकत नाही. म्हणून हा धर्म करतो, धर्माची श्रद्धा ठेवतो, पण अंतरंगामध्ये संसार भोगाचं प्रयोजन आहे आणि तशीच प्रतीतीही करतो, रोचती तशीच रुचीही करतो. तीन तऱ्हेचे श्रद्धान करतो, प्रतीती करतो आणि रुची करतो, आणि पुन्हा स्पर्शही करतो. तो तशाच प्रकारचं स्वतः अनुभवतो, परंतु तो कर्मक्षय निमित्तम नदू, परंतु तो कर्मक्षयाला निमित्तभूत अशा धर्माचं श्रद्धानादी मात्र करत नाही. जीवनामध्ये आम्ही जे काही म्हणतो आहे, आमचाही कदाचित इच्छारूप परिणाम आहे. इच्छारूप परिणाम कसा असू शकतो की आम्ही पण भावना भावतो, भावना भावणं आणि तशा प्रकारची इच्छा अंतरंगामध्ये असणं, भावना करणं गैर नाही. आम्ही पण म्हणतो दुःख खो कम्म खो भोईला हो, सुगही गमनम समाही मरणम जिन गुण संपत्ती हो उमच्छम. पण ही जी वितरागतेची भावना ही आम्ही भावली आहे, संसार भोगाच्या आकांक्षेनी आमच्या जीवनात धर्म नको आहे, किंवा शास्त्राभ्यासो जिनपती नुती
संगती सर्वदार्ये. हेही म्हणत असताना तव पादौ मम हृदये मम हृदयम तव पदद्वय लीनम, ही भावना आम्ही व्यक्त करतो की हे जिनेंद्र भगवान, भव भवांतरी मला काय प्राप्त हो, तर तुझे चरण मला प्राप्त हो, मी त्याच सदैव अनुसरण करो. किंवा आम्ही म्हणतो की सचिंतोपी दरिद्रोपी जिन धर्म निवासिता, मी मला चिंता राहिल्या तर चालतं, सचिंतोपी दरिद्री झालो मी तरीही मला चालेल, परंतु हे भगवन तुझं सानिध्य मात्र मला निरंतर प्राप्त होऊ दे, तुझा वरद हस्त माझ्यावर सतत असू दे. ही भावना आम्ही नेहमी भावतो. किंवा आम्ही महावीर स्तोत्राच्या जयमालेमध्ये, महावीर अष्टकाच्या जयमालेमध्ये वृंदावन कवींनी खूप सुंदर भाव त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. काय म्हणतात की तोपर्यंत माझ्या जीवनात तबलो व्रत चारित्र चाहतु हो, तबलो सतसंगती नित्य रहे, जबलो नहीं नाश करे अरि को समता, जबलो नहीं नाश करे अरि को तबलो मम संयम चित्त रहो. या ज्या त्या काही ओळी आहे वृंदावन कवींच्या त्या काव्यामधल्या, त्या आमच्या अंतःकरणामध्ये अशा ठसल्या पाहिजे. आणि मला जी भक्ती करायची आहे केवळ एक त्या वितरागतेसाठी करायची आहे, हा भाव आमचा भक्तीमध्ये असला पाहिजे, ज्याला आम्ही अद्वैत भक्ती असं म्हणणार आहे. भक्तीचं स्वरूप पाहताना तर भक्ती काव्यामध्ये सगळ्यात नाव जर आम्ही कुणाचं घेत असू तर ते समंतभद्र आचार्यांचं. आणि समंतभद्र आचार्य म्हणतात, मला जणू काही हे असं भक्तीचं व्यसन जीवनात जडलेलं आहे. 24 तीर्थंकरांचं स्वयंभू स्तोत्र, त्यांचं काव्य जर आम्ही बघितलं, 24 तीर्थंकरांचं स्तवन काव्य, नंतर समंतभद्र आचार्यांचं एक काव्य तर असं आहे स्तुती विद्या नावाचं. त्याच्यामध्ये देखील त्यांनी अशी 24 तीर्थंकरांची स्तुती केली, पण स्तुती करत असताना त्यांची प्रतिभा पाहण्यासारखी आहे. चक्रबंध, कमलबंध, मृदंगबंध असं साधून त्यांनी ते काव्य लिहिलेलं आहे. सरळ वरची एक ओळ वाचली आणि तीच ओळ जर आम्ही उलटी वाचली तर आम्हाला दुसरी खालची ओळ मिळते आणि त्यामधून सुंदर असा अर्थ त्यांनी सांगितलाय. कमलबंध सांगितला म्हणजे एक मध्यभागी अक्षर आणि ते जोडून पूर्ण एक श्लोक त्यांनी असा तयार केलेला आहे. असं त्यांचं ते स्तुती विद्या नावाचं अत्यंत प्रसिद्ध असं हे काव्य आहे. आणि हे ग्रंथ जेव्हा आम्ही बघतो तेव्हा खऱ्या अर्थाने वितराग भाव अंतरंगात असताना जी भक्ती आचार्यांच्या जीवनात उत्पन्न झाली ती निष्काम भक्ती आहे. कोणत्याही तऱ्हेची सांसारिक अभिलाषा तिथे नाही. उलट हा जो अभव्य जीव आहे, हा अभव्य जीव मात्र त्याच्या अंतरंगामध्ये वितरागतात कशाशी, म्हणजे काय आहे हेच त्याला माहिती नाही. आणि मग इहभव माझा सुधारला पाहिजे, परभव सुधारला पाहिजे, या एकमेव कांक्षेनी तो भक्ती करतो आहे. आणि आम्ही सम्यक दृष्टीचं लक्षण बघितलं होतं पहिल्यांदाही की तो 8 अंगांनी सहित आहे. दुसरं निकांक्षित अंग, आणि निकांक्षित अंगामध्ये देखील हेच सांगितलंय की कोणतीही आता त्याला सांसारिक अशा भोगोपभोगाची इच्छा उरलेली नाही. आणि या ठिकाणी परत सांगतात आहे की कर्मक्षयाला निमित्तभूत अशा धर्माचं श्रद्धान त्याच्या जीवनामध्ये असत नाही. टीका पहा. अभव्य जीव सदैव कर्म फल चेतनारूप आत्मतत्वाची श्रद्धा करतो. चेतनेचे 3 प्रकार आम्हाला बघायचे आहे. ते चेतनेचे 3 प्रकार कोणते? तर पहिला प्रकार हा आहे की पहिल्यांदा तर 2च पहा, चेतना शुद्ध रूप आणि अशुद्ध रूपाची. शुद्ध रूप म्हणजे ज्ञान चेतना आणि अशुद्ध चेतना म्हणजे कर्म चेतना आणि कर्मफल चेतना.
कर्मफल चेतना त्याला म्हणायची की जेव्हा कार्य काहीही आमच्या हातामध्ये फारसं उरत नाही, करण्यासारखं काही नाही, आणि आम्हाला केवळ भोगाच्या म्हणजे कर्मोदयाचा जो भोग आहे त्या भोगालाच आम्हाला समोर जावं लागतं. त्याचा त्या प्रतिकार देखील आम्ही करू शकत नाही. अशा तऱ्हेने जी चेतना कार्यरत आहे ती कर्मफल चेतना. एकेंद्रियाच्या जीवनामध्ये बघा, एकेंद्रियाच्या जीवनामध्ये समजा एखाद्या वेळेला जर अतिशय पाऊस आला, तेवढा पाऊस त्या वनस्पतींना नको आहे, त्यामध्ये त्या वनस्पती जळणार आहेत, त्या खराब होणार आहे, परंतु त्या पाण्याला त्या प्रतिकार करू शकत नाही किंवा तिथून स्वतःच ते दुसरीकडे जाऊ शकत नाही. त्यांना त्याच जागी राहून ती जी काही त्यांच्यावर आलेला तो उपसर्ग म्हणा, आम्ही उपसर्ग म्हणू, पण हे कर्मोदय त्यांच्यावर जे काही आहे ते त्यांना भोगणं भाग पडतं. ही झाली कर्म फल चेतना. कोणत्याही तऱ्हेचा बाह्यतः प्रतिकार न करता कर्मोदयाचा भोग घेणं फक्त ज्याच्या हातात आहे त्यांना ही कर्म फल चेतना आहे. प्रामुख्याने एकेंद्रियांच्या जीवनामध्ये कर्म फल चेतना सांगितलेली आहे. द्विनिंद्रियापासूनच्या जीवांना आता कर्मचेतना पण आहे. कर्मचेतना आहे म्हणजे त्यांच्यावर काही संकट आलं तर ते संकटाचा सामना तिथून निघून जाऊ शकतात. समजा भूकंप येणार आहे, काही जीवांना माहिती असतं की अशा प्रकारे जमिनीमध्ये स्थित्यंतर घडत आहे, ते जीव बरोबर आपल्या सुरक्षेचा उपाय निसर्गतः करत असतात. म्हणजे त्या याचा प्रतिकार, संकटाचा प्रतिकार करण्याचं थोडं फार प्रमाणामध्ये त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, ते आहे कर्मचेतना. म्हणजे कर्मफल चेतना तर त्यांच्याही जीवनात आहे, सगळ्यांच्याच जीवनात आहे. मिथ्यात्व अवस्थेत कर्मचेतना आणि कर्मफल चेतनाच असते, आणि जोपर्यंत सम्यक दृष्टी बनत नाही तोपर्यंत ज्ञान चेतना त्याला असत नाही. परंतु यामध्ये एकेंद्रिय जीवांमध्ये प्रामुख्याने कर्मफल चेतनेची सांगितली आहे. द्विनिंद्रियापासून कर्मचेतनाही आहे आणि कर्मफल चेतना पण दिसते आहे. संज्ञी पंचेंद्रियापर्यंत या अशा चेतना आहे. बऱ्याचदा आम्ही पण असं काही विवश असतो की आम्हाला काहीही करता येत नाही, आमची मती चालत नाही, आणि आम्ही म्हणतो की आता काहीही यावर उपाय नाही, जे काही प्राप्त परिस्थिती आहे त्याला मला फक्त आता सामना करायचा आहे. ही आमच्या जीवनातली कर्मफल चेतना आहे. आणि काही वेळेला आम्हाला प्रयत्न दिसतात, आम्ही प्रयत्न करतो, ही आमच्या जीवनातली कर्मचेतना आहे. ही एका दृष्टीने आगम भाषेनी अशा तऱ्हेची कर्मचेतना सांगितलेली आहे, कर्मफल चेतना सांगितली आहे. अध्यात्म ग्रंथ म्हणतो कर्मफल चेतना कशाला म्हणायची आणि कर्मचेतना कशाला म्हणायची, तर ज्ञानभाव सोडून बाकीच्या सर्व परभावांबद्दल हे परिणाम माझे आहे हे म्हणणं ही कर्मचेतना आहे. लक्षात घ्या, आगम भाषेतली पहिली सांगितली मी, आणि इथे अध्यात्म भाषेतील कर्मचेतना सांगत आहे की मी एक न्यायक स्वभावी आत्मा आहे, आणि हे जे बाकीचे कर्मोदयजन्य निमित्त परभाव आहे हे मी करतो आहे. अशा प्रकारे पराचं कर्तृत्व घेणं ही आहे कर्मचेतना. आणि वास्तविकतः हा आत्मा आपल्या फक्त भावांनाच भोगू शकतो निश्चयनयानी, पण असं न म्हणता मी परभावांना, परवस्तूंना पण भोगू शकतो हे म्हणणं ही कर्मफल चेतना. आणि ज्ञानी जो आहे, या ज्ञानीच्या जीवनात केवळ मी ज्ञानालाच करू शकतो, इतर कोणालाही नाही, अशा तऱ्हेने एक ज्ञान चेतना त्याच्या जीवनात आहे. चौथ्या गुणस्थानापासून ही शुद्ध चेतना त्याच्या जीवनात प्रगट होते. पण या अभव्याच्या जीवनात मात्र ज्ञान चेतना कधी त्याला प्रगटच होऊ शकत नाही. तो कर्मचेतना आणि कर्मफल चेतना, पराचं कर्तृत्व आणि पराचं भोक्तृत्व, या दोनच गोष्टींमध्ये आपली इति कर्तव्यता मानतो, आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये
अशा तऱ्हेने हा आत्मा ज्ञान रूप आहे, ज्ञान चेतनामय आहे, ज्ञप्ती ही त्याची क्रिया आहे आणि सदैव ज्ञान रूपाने मी अनुभवू शकतो हा भाव त्याच्या जीवनात नाही. म्हणून अशी आत्मतत्वाची त्या अभव्य जीवाला श्रद्धा नसते. आणि याच्यामध्येही आम्हाला तरतमता पाहावी लागते. कर्मचेतना कुठपर्यंत, ज्ञानचेतना कुठपर्यंत. समयसार ग्रंथ म्हणेल की चौथ्या जीवनात ज्ञानचेतना आहे, त्याला कर्मचेतना आणि कर्मफल चेतना नाही असंही कथन करेल. पण आम्हाला मात्र कर्णानुयोगाची विवक्षा लावून गुणस्थानापासून कर्मचेतना कर्मफल चेतना मानावी लागते की कुठपर्यंत हा जीव स्वामी रूपाने मानत नाही, पण अजूनही त्याच्या जीवनात कर्मचेतना आणि कर्मफल चेतना असणार आहे. तर 6व्यापर्यंत बुद्धिपूर्वक आणि 7 पासून पुढे परत अबुद्धिपूर्वक 10व्या गुणस्थानापर्यंत जोपर्यंत कषायाचा उदय आहे तोपर्यंत या भावांची तरतम रूप अवस्था आणि गुणस्थानाच्या परिपाटीनुसार हे भाव आम्हाला समजावे लागतात. म्हणून या ठिकाणी सांगतात की अभव्य जीव सदैव कर्म फल चेतना रूप आत्मतत्वाची श्रद्धा करतो. त्याला 2च चेतना माहिती आहे, कर्मफल चेतना आणि कर्मचेतना. परंतु नित्य ज्ञान चेतना मात्र आत्मतत्वाची श्रद्धा करत नाही. कारण ही वरची भूमिका, ही गोष्ट त्यांनी कधी ऐकली नाही, कधी प्रतीतीत घेतली नाही. काम भोग बंध कथा याच त्यांनी जीवनामध्ये ऐकलेल्या आहे आणि एकत्व विभक्त आत्मेची कथा त्यांनी ऐकली नाही. ऐकली तर त्याला पचली नाही आणि परिचय पण नाही. अशा तऱ्हेचं हे जीवनात असल्यामुळे या आत्मवस्तूची त्याला श्रद्धाच नाही. कारण तो आत्मा आणि पर यांच्या भेद विज्ञानास सदैवच अपात्र असतो. अभव्य असल्यामुळे त्याला ही प्रतीती जीवनात होऊच शकत नाही. म्हणून तो अशी प्रतीती त्याच्या जीवनात होत नसल्यामुळे आत्मा आणि पर याचं भेद विज्ञान त्यासाठी तो अपात्र आहे, फेल ठरलेला आहे. म्हणून तो कर्मक्षयास कारणभूत ज्ञान मात्र सत्यार्थ धर्माचं श्रद्धान करत नाही, परंतु भोगास कारणभूत शुभ क्रिया मात्र असत्यार्थ धर्माचं श्रद्धान करतो. खूप मोठी गोष्ट या ठिकाणी आचार्य सांगत आहे. म्हणून कर्मक्षयास कारणीभूत ज्ञान मात्र सत्यार्थ धर्म, हा जो सत्य धर्म आहे, हा जो वितराग प्रणीत धर्म आहे, जो निश्चय धर्म आहे, हा निश्चय धर्म त्याला समजलाच नाही. म्हणून सत्यार्थ धर्म म्हणत असताना निश्चय धर्म आणि भोगास कारणभूत शुभ क्रिया मात्र. ज्ञानीच्याही जीवनात शुभ क्रिया आहे, पण तो शुभ क्रिया मोक्षाला कारणीभूत आहे हे मानत नाही. अज्ञानीच्या जीवनामध्ये शुभ क्रिया आहे आणि शुभ क्रिया या मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय आहे ही त्याची दृष्टी आहे. म्हणून त्याच्या त्या शुभ क्रिया मात्र असत्यार्थ धर्माचं श्रद्धान करतात. वर सत्यार्थ शब्द ठेवला आणि या ठिकाणी आचार्यांनी असत्यार्थ धर्म, की खरा काय धर्म आहे हे कळलं नाही आणि वरपांगी शुभ क्रियांना तो धर्म मानून बसलेला आहे. पंचाग्नी साधन करणं, उपवास करणं, अवमौदर्य करणं, या सगळ्या क्रियांमध्ये तो अडकलेला आहे आणि या क्रियाच त्याच्यासाठी महत्वपूर्ण आहे. क्रिया म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती रूप काही धर्म आहे. निवृत्ती आत्मसाधना रूप, शुद्धोपयोग रूप ही काही गोष्ट आहे, याला त्याला जाणताच येत नाही, अशी त्याची अपरिहार्यता आहे. म्हणून अशा धर्माचं तो श्रद्धान करतो. म्हणूनच तो अपरमार्थ धर्माचे श्रद्धान प्रतीती, रुची आणि स्पर्शन ह्यामुळे ऊर्ध्व लोकामध्ये नवग्रेवेकापर्यंतचे भोगोपभोग सुद्धा प्राप्त करेल.
म्हणून हा अपरमार्थ धर्म आहे. या शुभक्रियेला ज्याला शुद्धाची जोड नाही अशा या शुभक्रियांना अपरमार्थभूत धर्म म्हटलेला आहे. या धर्माची त्यांनी श्रद्धा केली आणि प्रतीती केली, रुची आहे आणि स्पर्शन पण त्याचंच आहे. त्यामुळे ऊर्ध्व लोकामध्ये कुठपर्यंत गेला तर नवग्रेवेकापर्यंत त्यांनी अहमिंद्र पदाची प्राप्ती केली. 21 सागरोपमांचं आयुष्य त्याला प्राप्त झालं. 21 सागरोपम पर्यंत तो भोगामध्ये लिप्त राहिला. पण ज्या वेळेला भोग सोडण्याचा प्रसंग आला त्यावेळेला मात्र तो कसा हाय हाय करत त्याच्या जीवनामध्ये की मला हे सगळं सोडून जावं लागणार आहे, सोडून जावं लागणार आहे, या भूमिकेत त्याचं जीवन व्यतीत होतं. आणि म्हणून हे भोगोपभोग त्याला प्राप्त झाले. अहमिंद्र पद आहे त्या ठिकाणी तर, परंतु तरी देखील तो मुक्त मात्र होऊ शकत नाही. कारण मुक्त होण्यासाठी जे बेसिक प्रिन्सिपल त्याच्या जीवनात त्यांनी पाळायला पाहिजे होतं, आत्मप्रतीती, पर वस्तू माझ्यापासून पृथक आहे, भोग हे पृथक आहे, मी भोगांचा भोगता बनू शकत नाही, हे त्याला समजायला हवं होतं. पण तिथे मात्र त्याची समजूत चुकीची आहे. म्हणून त्याची मान्यता कशी आहे, जितके भोग जास्त तितका व्यक्ती सुखी. तो मोक्षाची कल्पना करेल तर मोक्षही कसा मानेल विचार करून पहा. एखादा अभव्य जीव मोक्षाची कल्पना करेल तर कसा करेल. आम्हाला इथे फार थोडी साधन सामग्री मिळते आणि मोक्षामध्ये कोणत्याही साधन सामग्रीचा कधीही तुटवडाच पडणार नाही. अशा तऱ्हेची फक्त क्वांटिटी वाढलेली आहे पण क्वालिटीतच फरक आहे मुळात, हे मात्र त्याला समजू शकत नाही. इंद्रियजन्य सुख आणि अतिंद्रिय सुख यांची क्वालिटी भिन्न आहे आणि त्या क्वालिटीला हा स्पर्श करू शकत नाही. स्पर्शन घेतलं तर ती क्वालिटी त्यांनी कधी अनुभवलेलीच नाही आणि म्हणून तो अडकलेला आहे तो अशा या विषय भोगांमध्ये. अशा तऱ्हेने तो प्राप्त करेल तथापि कदापिही मुक्त होत नाही. अतएव परमार्थ रूप धर्माच्या श्रद्धानाच्या अभावामुळे त्याला सम्यक श्रद्धानच नसते असे आहे. म्हणून निश्चयने व्यवहार नयाचा प्रतिषेध करतो हे योग्यच आहे. आणि म्हणून व्यवहार नय जो सांगितला गेलेला आहे त्याला सदैव निश्चयनयानी नाकारलेला आहे. एवं सती असं असताना, सती सप्तमीची ही रचना आहे संस्कृत मध्ये. तू निश्चयनयस्य व्यवहारनय प्रतिषेध हा युज्यत एव, की हा अशा तऱ्हेने निश्चयनय व्यवहाराचा निरंतर प्रतिषेध करणार आहे. व्यवहाराने जे जे काही सांगितलेलं आहे त्या क्रियांचा, त्या प्रवृत्तीचा, त्या कथनाचा निश्चयने निषेध करणार आहे. यावर आपण उद्याला बघू पुढचं प्रकरण. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ भूक. नमो हरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. हा बोला.